आम्हाला आमचं एकतर घर मिळावं, नाहीतर आम्हाला आमचे पैसे द्यावेत. आणि पैसे पण आम्ही कमी घेणार नाही, कारण आमची पोझिशन डेट उलटून गेलेली आहे. आम्हाला व्याजासहित द्यावेत, कारण आम्ही व्याजासहित वेळ गेल्यानंतर आम्ही भरलेले आहेत. त्याच्याकडे जवळजवळ प्रत्येकाचे 25-30 असे अडकलेले आहेत तिथे. 25-30 लाख प्रत्येकी. तुम्ही जे पैसे भरले होते ते कोणाकडे पैसे तुम्ही भरलेत? पोद्दारला भरलेत आम्ही. आणि नेमका काय प्रकार आहे? आम्ही 2021 ला आम्ही ते बुकिंग केलं. 2021 ला बुकिंग केल्यानंतर त्यांनी कंपनी बसवली होती. त्या कंपनीकडे आम्ही म्हणजे बुकिंग केलं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला 2023 ला पोझिशन देतोय. पण जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा त्याच्यावर 2025 आलं रेराच्या प्रमाणे. तरी आम्ही म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही लोन केला LICचा. लोन केल्यानंतर लोनही झाला आमचा. लोन झाल्यानंतर आम्ही त्याला जवळजवळ 25 लाख रुपये म्हणजे 50% पेमेंट आम्ही केलं. आता हे आम्ही केलं A4चे आम्ही. पण त्यांनी काय केलं, A4च्याच बिल्डिंगला दाखवून A1, A2, A3 अशा लोकांचं सुद्धा त्यांनी 50% पेमेंट प्रत्येकाच्याकडनं घेतलं. म्हणजे ते त्यांनी फसवलंच. आणि दुसरी गोष्ट, दामोदर ट्रस्ट यांचं नाव सांगितलं आम्हाला. म्हणजे कळलं की दामोदर ट्रस्टनी याच्यावर म्हणजे स्टे आणलेला आहे पोद्दारवर. मग जर त्यांनी 2020 ला स्टे आणला होता, तर मग 2021 ला आमचं रजिस्ट्रेशन झालं कसं आणि आम्हाला LICचा लोन मिळाला कसा? आणि आता आम्हाला लोन मिळालेला जो आहे LICचा, त्याचे आम्ही हप्ते भरतोय. आम्हाला घर मिळालेलं नाहीये. आणि घर तर नाहीच मिळालं, पण LICचा जर हप्ता एखाद दुसरा चुकला तर ते आमच्या दारामध्ये येतात आणि आमच्या नातेवाईकांना फोन करतात. तुमचं लोन किती दिवसापासून तुम्ही भरताय आतापर्यंत? आता झाले 3 वर्ष झाले ना लोन भरताय. आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? कारण मागच्या आठवड्यामध्ये बघ तुम्ही इथे जमा झाले होते, प्रसार माध्यमांना बातम्या लागल्या होत्या. आता आपली भूमिका काय असणार आहे पुढची? आम्हाला हे बघा, ही जी शाळा आहे त्या अम्युनिटीज मध्ये आम्हाला शाळा पण दाखवली होती त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही 4 महिने झाले आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली होती. पण